हॅलो, गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. आज सकाळी लवकरच उठले होते. थोडं लवकर म्हणजे खूपच लवकर नाही, पण लवकर उठले होते. भांडी तरी मी रात्री सगळे घासून ठेवले होते. भांडी वगैरे काढून ठेवली. पहिलं दूध काढून दुधाची शाई काढून ठेवली फ्रीजला. त्यानंतर एकीकडे दूध तापायला ठेवलं, एकीकडे चहाला ठेवलं. कारण आज मिस्टर लवकर जाणार होते. त्यांनी आवरून आंघोळीला पण गेले होते. मग चहा वगैरे करून झाला. माझा चहा तयार झाल्यानंतर अंकल मला 100 रुपये दिले होते कुत्र्यांना बिस्किट घालायला. ते एक टायगर आहे त्याला. मग दुकानला जाऊन 4 बिस्किट पुढे घेतले. त्यातला एक मी येता जस्ट कुत्र्याला घालून आले खाली. कारण फुल दिवसभर तरी लागतातच, दिवसातून 4 टाईम त्यांनी घालतात. मग ते घालून आले. वर आल्यानंतर काल मी जे डोस्यासाठी पीठ ठेवलं होतं करून, ते फर्मेंट झालं होतं, ते चेक केलं. मग उद्या जत्रा असल्यामुळे ते गल्लीत खूप रश होता. बायका आरती वगैरे करायला आजच येत होत्या. ते सगळे आरती करून वाजत चालले होते. ते झाले. त्यानंतर मी बटाटे कुकरला लावले. बटाटे तयार करून बटाटे कुकरची शिट्टी होईपर्यंत मी बाहेर सगळं झाडून वगैरे घेतलं होतं. मग पुसायचं तेवढं राहिलं होतं. मग फटाफट बाहेरचं सगळं चप्पल वगैरे काढून ठेवलं तिथून आणि पुसून घेतली सगळी लादी वगैरे. लादी पुसून झाल्यावर जिना पण पुसून घ्यायचा होता. त्यानंतर जिना तर मी सगळा झाडून ठेवला होता. मग व्योम आणि पिऊ अजून तरी झोपले होते म्हणून जिना वगैरे पण सगळं स्वच्छ पुसून घेतला. इथे आवाज देतोय हा, पण तो झोपला होता मॉर्निंग. जिना ते पुसून झालं. मग मी आंघोळी केली. कुकरच्या सीटा झाल्या होत्या. मग ते गॅस बंद करून आंघोळीला गेले. हे झोपलात मुलं, तोवर आंघोळ करून घेऊया म्हटलं, कारण मिस्टर लवकरच गेले होते. त्यांना नाश्ता वगैरे तिकडंच असल्यामुळे फक्त चहा बिस्किट खाऊन त्यांनी गेले होते. मग ब्लँकेट बरेच दिवस झाले आमचे धुवायचे राहिले होते. मग ते ब्लँकेट मशीनला घातले. त्याच्यानंतर पिहू उठली होती. पिहूला ब्रश करायला दिलं कोलगेट लावून. मग कुकरमधले बटाटे काढून ठेवले झाले होते. ते बटाटे सगळे सोलून घेतले. पिहू तर ब्रश करून चहा प्यायला आली होती इकडे. सगळे बटाटे सोलून घेतल्यानंतर ते कट करून घेतले त्याच प्लेटमध्ये सुरीने. कांदा मिरची वगैरे ते पण सगळं कट करून ठेवलं. व्योम तरी आय डोंट नो कसं काय, पण आज खूपच वेळ झोपला होता म्हणून माझी कामं जरा फटाफट आवरली होती. तो उठेपर्यंत म्हणून जरा गडबड, कारण घ्यायला मुलांना आज कोणच नव्हते, ह्यांनी लवकर ऑफिसला गेल्यामुळे. कांदा मिरची वगैरे सगळं चिरून घेतलं. तर व्योम उठून आला होता इथे. येऊन पळत मम्मा करत येऊन धप्पकन पडला तिथे. मग झालं, बटाट्याची भाजी तयार केली. त्यानंतर चटणीसाठी थोडं फुटाण्याची डाळ घालते मी चटणीमध्ये. मी नाही, बरेच जण सगळेच घालतात ऑलमोस्ट. मग खोबरं वगैरे सगळं कट करून घेतलं. चटणी तयार करून घेतली. मग चटणीला मस्तपैकी जिरं मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिली. व्योम पिहूला आंघोळ घालून घेतलं पहिला. त्याच्या आंघोळ्या झाल्या. आंघोळी झाल्यानंतर मी धुणं जे राहिलं होतं दररोजचे कपडे ते मी हातानंच धुवून टाकले. ते धुवून टाकल्यानंतर मग डोसे करायला घेतले. पिहूला डोसा आवडतो, मग तिच्या डब्यामध्ये पण आज डोसाच देणार होते. मग डोसे करून घेतले बनवून सगळे. भाजी आणि चटणी तर तयारच झालेली होती. डोसे करून तिघं पण आम्ही खायला घेतलो. तिघं एकत्र खाव्या म्हणून एकाच प्लेटमध्ये घेतले, पण पिहूला मला सेपरेट पाहिजे म्हणली. मग तिला सेपरेट दिलं. तर व्योम तिच्यासोबतच खाणार. मग त्याला चारत पिहूने सुद्धा खाल्ली. इथे गाणी लावली होती मुलांना शांत बसायसाठी, कारण व्योम कार्टून वगैरे बघत नाही. गाणी लावले तर थोडंफार तेवढं बघत बसतो. मग झालं, त्यांना खायला देऊन मी वर टेरेसवर आले. जे ब्लँकेट्स होते ते वाळत घातले वर येऊन. मग सोलरचं जे पाणीचं होतं ते बंद केलं. तर व्योम पळत मागे जिन्यावरून येतच होता. भाजी फ्रीजमधून काढून ठेवली, निवडायची होती ती म्हणून, त्यामुळे भाजी काढून ठेवली. व्ह्यूचा डबा भरला आणि लवकरच आम्ही खाली आलो, कारण पाणी चालू करायचं होतं मोटर. मग मोटर चालू केलं. मुलं इकडं तिकडं थोडा वेळ खेळलीत. व्योम पिहू तिथं खेळतच होती. व्योम इथं गाडीचा कवर ओढत होता. बसलो. एक 20-25 मिनिटांनी पाणी भरलं. ते भरल्यानंतर बंद केलं. तवर पिऊची रिक्षासुद्धा तिकडं आलेलीच होती. हा व्योम ही ते काठी घेऊन खेळत होता. तवर टायगर दिसला. मग परत एकदा त्याला बिस्किट घालायचा टाईम झाला. मी वरून बिस्किट घेऊन आले. पिहू मी घालणार म्हणत होती, पण टायगर तिथे दुसऱ्या कुत्र्याला बघून ओरडत होता, त्याच्यामुळे ती घाबरून मागे सरकली. मग मी तिथे बिस्किट घालून ठेवले. चला, टायगरचं दुपारचं बिस्किटचं टाईम होतं, त्याला बिस्किट घातले. पाणी भरलं होतं, मोटर बंद केलं.
पिहूला रिक्षाला सोडून आम्ही परत सगळं लॉक करून घरात आलो.